नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जी चित्रगौरव पुरस्कार 2026 याच्या आज आपण रेड कार्पेटवर आहोत आणि आपल्या सोबत आहेत एक दमदार हसमुख कलाकार म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके समीरदास चौगुले. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले दादा कसे आहात? खूप छान आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि आज जी चित्रगौरव पुरस्कार आहे तर त्याची एखादी आठवण सांगाल आम्हाला? नाही, आठवण नाही की जी नाट्यगौरवचे मला पुरस्कार 2 मिळालेले आहेत याच्या आधी. त्यामुळे आणि हे स्नेहसंमेलन असतं सगळ्या कलाकारांचं. आम्ही सगळे एकत्र भेटतो, वेगवेगळ्या वाहिन्यांवर आपण काम करत असतो, वेगळ्या चित्रपटात काम करत असतो, पण अशी पुरस्कार सोहळ्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो, त्यामुळे भेटणं होतं. आणि त्यावर जर तुम्हाला नामांकन असेल तर मग सोने पे सुहागा. आणि आज खरंच खूप डिसेंट असा लुक केलाय तुम्ही, वेगळा काहीतरी. तर त्या लुक बद्दल मला काय सांगाल? काय नाही, मी आहे तसाच मी लुक केलेला आहे. मला फार असं त्यातलं कळत नाही एक म्हणजे, आणि कुणातरी सांगून मी काय घालू काही फारसं कळत नाही. त्यामुळे माझ्या बायकोनी जे काही दिलेलं आहे ते मी घालून आलोय. आता मला याचा आनंद झाला की तुला तो डिसेंट लुक वाटला. ऍक्च्युली डिसेंट दिसताय, खरंच खूप डिसेंट दिसताय. येस. थँक्यू. आणि आज खरंच खूप छान वाटतंय इव्हन तुमच्यासोबत गप्पा मारून. आता तुम्ही बोललात की जसं की तुमची एखादी अशी बऱ्याचशी आठवण आहे, तरी पण एक बोलतो ना नाट्य गौरवची असू दे, तरी पण सगळ्यात पहिला मिळालेला पुरस्कार असं नाही, शाळेत होता तो पुरस्कार मला मिळालेला. एका स्पोर्ट्स मध्ये होतो मी पुढे, त्यावेळेला कबड्डी बिबड्डी खेळायचो, खो खो. तेव्हा मला पहिला पुरस्कार आयुष्यात मिळालेला. कारण अभ्यासासाठी पुरस्कार आतापर्यंत कधी मिळालेला नाहीये, कधी कौतुकाची थाप पडलेली नाहीये. मी त्याकडे थापा मारल्यात खूप, पण मी थाप पडलेली नाहीये. पण नाटकासाठी पुरस्कार मला कॉलेजमध्ये मिळाला, मला डहाणूकर महाविद्यालयात. माझे गुरु विश्वास सोनी त्यांच्या हाताखाली मी मोठा झालो. आणि पहिला माझा मोठा पुरस्कार म्हणता येईल तो हाच आहे, झी नाट्य गौरव. त्यामुळे झीचे आभार. बालक पालक या नाटकासाठी मला मिळालेला होता. येस. आणि खरंच खूप छान वाटतंय दादा तुमच्यासोबत गप्पा. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला. खूप डिसेंट दिसतंय.